काही दिवसापूर्वी झी मराठीने कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेत कोणते कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. दरम्यान या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर कमबॅक होणार आहे. आता झी मराठीनं कृष्णाईच्या लेकी या मालिकेतील कृष्णाईची झलक दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मालिकेमध्ये निवेदिता सराफ कृष्णाईची मुख्य भूमिका साकारणार आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे कृष्णाई घरातील सगळी जबाबदारी खंबीरपणे सांभाळताना पाहायला मिळतायत. त्यात त्या म्हणताना पाहायला मिळतायत की मी लहानपणापासून ऐकलं होतं की बाईकडे फक्त चूल आणि मूल असतं. घरातील सगळी जबाबदारी पुरुषाकडे असते. परंतु माझ्या नशिबात वेगळंच घडलं. वंशाला दिवा नाही म्हणून नवऱ्यानं हात झटकला. तेव्हापासून माझ्या लेकीची आई पण मीच आणि बापसुद्धा मीच. मी त्यांना सांगितलंय की हवं तेवढं शिका आणि ताड मानेनं जगा. कोणतरी म्हटलंय की पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्याने मनापासून जपली. दरम्यान या कृष्णाईच्या लेकी मालिकेची तारीख आणि वेळ अद्याप समोर आलेली नाही. तसंच निवेदिता सराफ यांच्यासोबत आणि कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार याची सुद्धा उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. तसंच हा प्रोमो पाहून अनेकांनी ही मालिका हिंदीची रिमेक असल्याचं म्हटलंय. गंगा माई की बेटिया ही हिंदी मालिका आणि मूळ तेलुगू मालिका राधाम्मा कुथुरूचा रिमेक असल्याचं म्हटलंय. परंतु सध्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. दरम्यान निवेदिता सराफ यांनी झी मराठी वाहिनीवरील अगबाई सासूबाई, अगबाई सुनबाई या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आता कृष्णाईच्या लेकी या मालिकेतून निवेदिता पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. निवेदिता सराफ यांच्या इतर मालिकांबद्दल सांगायचं तर त्यांनी भाग्य दिले तू मला आणि अशोक मामा यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. तसेच निवेदिता यांनी अशीही बनवाबनवी, धूम धडाका, दे दनादन, माझा छकुला, थरथराट यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.